नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे स्वागत करते। आज मी तुम्हाला देवीची ओटी कशी भरावी, ओटी का भरावी आणि ओटी भरण्याची योग्य पद्धत सांगणार आहे। तर शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा। तर मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली जाते। ओटी भरताना खण, नारळ, सुपारी, हळकुंड, खारीक, तांदूळ किंवा गहू हे साहित्य वापरून देवीची ओटी भरावी। देवीची ओटी भरल्याने आपल्यावर कुलदेवी प्रसन्न होऊन आशीर्वाद मिळतो। आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद मिळवण्यासाठी ताईंनो नक्की देवीची ओटी भरा। मंगळवार दिनांक 30/9/2025 रोजी अष्टमी येत आहे, तरी या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरा। मंगळवार आणि अष्टमी एकाच दिवशी येत आहे, तरी हा योग चुकवू नका। नवरात्रीच्या अष्टमीला देवीची ओटी भरण्याची प्रथा आहे। घरच्या घरी सुद्धा ओटी भरता येते, त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि आई भवानीचा कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो। आपल्या घरीच देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून देवीची ओटी भरावी। प्रथम हळद कुंकू वाहावे, फुले फळे अर्पण करावी, आपल्या मनातल्या इच्छा देवीला सांगाव्या। देवीला ओटी अर्पण करताना ओटीच्या सर्व साहित्याला आपला पदर लावून मगच हळूच ते साहित्य देवीसमोर ठेवावे। त्यानंतर 3 किंवा 5 वेळा ओटीवरती तांदूळ किंवा गहू घालावे। आपल्या इच्छेनुसार 11 रुपये किंवा 21 रुपये अशी दक्षिणा ठेवावी। ओटी भरल्यावर देवीची आरती करा आणि प्रदक्षिणा घालून देवीला नमस्कार करा। कुलदेवी आपल्या कोणत्याही रूपात पाठीशी उभी राहते, तरी ही सेवा करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।